अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपने 12 पैकी 6 जागेवर मुसंडी मारली। 6 जागेवर नगराध्यक्ष पद निवडून आलेले आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते मंडळी आपण त्यांच्याशी बोलूया। सर्वप्रथम माजी मंत्री प्रवीण पोटे पाटीलकडे जाऊ। 12 पैकी 6 आले। अधिकारी सगळ्यात महत्त्वाचा आनंद आहे की चांगल्या सीट्स आपल्या निवडून आल्या, नगरसेवक सुद्धा चांगले निवडून आले। आमचे या ठिकाणी अचलपूरचे आमदार प्रवीण ताडे आहेत, आमचे राजूभाऊ आहेत, वानखडे आहेत आमदार, आणि आज या ठिकाणी आज रुपालीताई निवडून आल्या। अचलपूरला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून तत्पर होतोच, पण आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने विकास पाहतो, हा विकास कंटिन्यू राहण्याच्या दृष्टीने अमरावती हा अचलपूर हा जिल्हा होईल या दृष्टिकोनातून सगळं त्यांच्या रुपालीताईकडे पाहतात आहे, आमदाराकडे पाहतात आहे। निश्चितप्रमाणे हा जिल्हासुद्धा होईल आणि ज्या पद्धतीने लोकांना अपेक्षित आहे याठी स्वच्छता असली पाहिजे, चांगला पार्क असला पाहिजे, लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, या सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळतील। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्या रुपालीताई जर निवडून आल्या तर आपण 100% इथे सुविधेची व्यवस्था करूच, कारण तसं सगळ्या सुविधा होतच आहे। पण जेव्हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होतो त्या पद्धतीने जास्त कामाला सोपं पडतं। या दृष्टिकोनातून आज मी रुपालीताईला शुभेच्छा देतो आणि ते चांगलं निश्चितप्रमाणे चांगलं काम करतील। आमचे प्रवीण ताडे आहेत, आमचे राजूभाऊ वानखडे आहेत, यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी चांगला आम्हाला विजय मिळालेला आहे। आपल्यासोबत अचलपूरचे आमदार आहे भाजपचे प्रवीण ताडे, काय कसं पाहता या निवडणुकीकडे? ही दिशा देणारी निवडणूक ठरली अचलपूरच्या शहराच्या याच्या संदर्भात, आणि निश्चितच चांगल्या पद्धतीचा अदर्जाची नगरपालिका असल्यामुळे चांगल्या पद्धतीचा विजय हा संपादन केलेला आहे। आम्हाला आशा होती की 10,000च्या आसपास विजय मिळेल, परंतु त्याच्याही वरती जनतेने भरभरून यश दिलेलं आहे। त्याचं कारण असं की नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचं डोळस नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाचा जो झंझावात आहे, आणि त्यांचाच प्रतिनिधी म्हणून मी आमदार म्हणून इथे मला जनतेने मायबाप जनतेने निवडून दिलेलं आहे, आणि आता त्याच विचाराचं सरकार नगरपरिषदमध्ये आलेलं आहे रुपालीताईच्या माध्यमातून। आणि निश्चितच ही जी साखळी आहे, या साखळीमुळे चांगल्या पद्धतीचा विकास आणि चांगल्या पद्धतीचं यश या नगरपालिकेमध्ये लोकांच्या प्रती, सेवेप्रती समर्पित भावनेनं आम्ही करू अशी आशा बाळगतो आणि रुपालीताईंना मी शुभेच्छा देतो। आपल्यासोबत भाजपचे अजून एक आमदार आहे राजेश वानखडे। 12 पैकी 6 जागा आल्या, तुम्ही समाधानी आहात का? पण समाधानी तर आहेच, कारण जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि अवर्ग नगर परिषद ही अचलपूर आहे, आणि अचलपूरच्या नगराध्यक्षपदी आमच्या वहिनी रुपालीताई ह्या नगराध्यक्ष झाल्या। खूप दिवसाचं स्वप्न होतं, आणि अभय भाऊ मातने हे जुने BJPचे कार्यकर्ते आहे आणि जनतेने त्याला न्याय दिला। त्याचबरोबर जो न्याय दिला या मागे विकास हा सर्वात मोठा बिंदू आहे। नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असताना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी या अचलपूर आणि जिल्ह्याचा नक्कीच विकास करू। चांगल्या पद्धतीनं जिल्हा कसा पुढे जाईल याकडे सर्वजण मिळून विकास करूया। हे होते सगळे भाजपचे नेते, ज्यांनी सांगितलं की अमरावती जिल्ह्याचा विकास कसा होईल याकडेच आमचा दृष्टिकोन आहे, आणि नक्कीच रुपालीताई असो की अन्य अजून 6 ठिकाणी जे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले, विकास फक्त विकास याकडेच आमचं लक्ष राहील। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।